सो चला हे गाईज वेलकम बॅक टू जयेश व्लॉग्स. आणि तुम्हाला नवीन वर्षाचं तर नाही पण 2026च्या तुम्हाला सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा आणि वेलकम टू आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं. आणि गाईज आजचा 2026चा पहिला दिवस म्हणजेच 1 जानेवारी 2026 आणि आज आपण निघालो आहे आई माऊलीच्या भेटीसाठी. आणि आत्ता बरोबर सकाळचे 7 वाजलेत आणि आत्ता आपण निघालो आहे घरातून, म्हणजे आता आपण घरचे येतो आणि आता इथून निघतो आपण आपल्या दुकानाकडे जायला. कारण का तिथे गेल्यावर आपल्या बाकीची मंडळी म्हणजे आपल्यासोबत कोण कोण असणार आहेत ते आपल्याला सगळेजण मिळणार आहे. सो चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आपली बघू शकता चुम्मेश्वरी एकदम मलतात ना, चुम्मा शॉटी बघा 16 नंबर इकडे आहे. हिला एकदम रेडी बेडी ठेवून करून ठेवले, लाईटी बेटी लावल्या मस्ती की नाही का. काल एकदम बोललो राडा करू आता निघाले एकदम, म्हणजे बोलतात ना लोणावळा बोललो की एकदम माणसाच्या अंगात असं रक्त ना सळसळतं. तर चला आता निघूया, फुल भाई मजा करू. चला तर मग चला पब्लिक. आता सगळ्यात शेवटला घ्यायला आलतो दीपेशला, कारण का असं सिद्ध झाला का दीपेशनी सांगितलेलं की ठीक 6:30 वाजता निघायचं आणि साला स्वतः झोपून राहिला आणि स्वतःच उठला नव्हता. ह्याला मी जेव्हा कॉल केले का बाबा उठलाय का बघायला तेव्हा हा उठलेला. आणि त्यासोबत मला दाखवतो काय भारी काहीच बघू शकता. मॉर्निंग होते, 1 नंबर मॉर्निंग होते काहीच बघू शकता. एकदम खतरनाक वाटतं, एकदम रावस. तर चला बघूया आता हे कधी आवडतायत आणि निघतायत ते, कारण का आता आपल्यासोबत सुयश आणि आपला दीपेश आहे. सो आता आपण दीपेशच्या बंगल्याच्या खालती आलेलो, आता बघू त्याला किती वेळ लागतो यायला तो. चला मग आईस सांगताना खूप आनंद होईल. पहिल्याच ब्लॉगमध्ये आपल्या दीप्याने पोरीपेक्षा जास्त वेळ लावलाय, कारण का दीप्याला रात्रीचा 2चाच टायमिंग द्यायला पाहिजे होता. हे बघा भाई आत्ता आलाय. आहे ना भाई? शीट आहे. पेट्रोल आहे ना? पेट्रोल फुल आहे. तर आमचा चॉकलेट बघ बघू शकता इथला तळ्याचा असा भाई निघाला का पहिल्यांदा. हा सुयशसाठी आम्ही एकदम बोलतात ना स्पेशली सुयशला सगळा लोणावळा फिरवायचा आहे. आणि बघूया आजच्या ब्लॉगमध्ये भाई काय राडा होतोय तो. साप साल्टी घालून टाकू सगळ्यांची. चला तर मग कंटिन्यू राहा. काय बोलतो Few moments later. गाईज बघू शकता एक व्हाईट ब्युटी आणि एक ब्लॅक ब्युटी अशा दोन्ही आपल्याकडे बुलेट आहेत. आणि आत्ता आपण आलोय जस्ट वाकणला, नाही का भाई बोललो वाकणला आलो तर भजीपाव खायलाच पाहिजे. सो मस्तपैकी भजीपाव खाऊया. आपली बाकीची जी मित्रमंडळी आहे ते आता गेले इथे आतमध्ये. कुठे गेला शेट बोलत आज दीपेश शेट आहे. आज काय दीपे बोलते फुल खर्च स्पॉन्सर जोरात आपला जोरात आहे आज, काय ऐकत नाही. 9494 अरे बघ दोन्ही गाड्यांमध्ये हजारचा पेट्रोल लागलाय भावाने. 1001चा दोन्ही गाड्या. पैसे कमी नाही पडतात आम्हाला. चला मंडळी मस्तपैकी नाश्ता झालाय पोटभर. पण नाश्ता काय ब्लॉगमध्ये घेतला नाही, तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगतो. कारण का अशा गोष्टी जर मी जेवणा खावण्याच्या ब्लॉगमध्ये घेतल्या तर काय वाटत नाही मला दाखवायला, पण ते माझ्या पोटात दुखतं. आणि ही गोष्ट घरी आहे. आणि आमचं दीपेश शेट आहे त्यामुळे दीपेशने कॉपी घेतली का दीपेश. कसं आहे ह्या ब्लॉगमध्ये मी अशा अँटिक गोष्टी दाखवणार आहे, कारण का तुम्हाला 30 दिवस आता सवय करायची आहे. माझे मित्र काय करतात काय नाही, कुठं जातो कुठं फिरतो कसं बघते बघा. काय रे कसे काय नक्की बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा. हे असे पोरं आमचे आरमुटे असतो तो, बाकी काय नाही दाखवायला. चला कंटिन्यू राहा, बघू काय होते आजच्या ब्लॉगमध्ये. तर चला गाईस पालीतून जाता आता आम्ही विचार केला की जातोय पालीतून तर आपण बल्लाळेश्वर मंदिरात जाऊया. सो बघू शकता आता आम्ही बरोबर मंदिराच्या बाहेर आहोत आणि बाकीच्या आम्ही तिघं आमचे दोघं सुद्धा आहेत. आणि जाऊया आता आतमध्ये मस्तपैकी दर्शन घेऊया आणि पप्पाला सांगूया हे येणारं म्हणजे हा जो वर्ष आहे तो एकदम भारी जाऊ दे. आणि लवकरात लवकर आपले यूट्यूबवर 100 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट होते. भरपूर जणांची पब्लिक रिएक्शन असते, पण एक सांगेन तुम्हाला जेव्हा तुम्ही कॅमेरा चालू कराल भाई थांबू नका, बिंदास बोला भाई. फुल पब्लिक असू दे कोणीही असू दे काहीच विषय नाही, फुल मजा करू. आपला आज सुद्धा भाई भेटलाय बाबा. मोठ्या लोकांचं दर्शन झालं म्हणजे वर्ष भारीच जाईल. काय बोलतो बाकी? एक मिनिट आपले बाकीचे पंटर लोक आहेत. मुलं काय रे भाई तुझी? आज काय विषय आहे का? तर मंडळी बघू शकता पहिला दिवस आणि पालीच्या मंदिरात भाई फुल गर्दी आहे. नाही म्हणलं ना तरी 2 तास लागतील दर्शनाला. पण आपला भाऊ आहे ना, भाऊ बोलला का आपण डिरेक्टली जाऊ मस्त की दर्शन वगैरे घेऊ.
आणि पालीमध्ये आलो का आपल्या भावाचं नक्कीच नेहमीच सहकार्य असतं कधी पण आणि असंच भावाचं प्रेम राहू दे. आपले दोघं कुठे गेले? आमचे दोघं बघा मागे आहेत. चला मस्त की दर्शन घेऊया, बाप्पाला सांगूया जी मनातली इच्छा आहे ती, आणि तुमची सुद्धा इच्छा पूर्ण हो. सगळ्यांनी याला सबस्क्राईब करा 100%. आणि आता सगळ्या सबस्क्रायबरसाठी पण प्रार्थना करणार आहे मंदिरात. येस, चलो. मस्तपैकी एकदम दर्शन झालंय आणि आता बाहेर आलोय. सुंदर असे कासव देवाचं सुद्धा दर्शन झालं आणि ते ह्या तलावामध्ये खूप सारे कासव आहेत बघायला गेलं तर. कसं वाटलं? धन्यवाद. दादाला खूप छान दर्शन करून दिलं. आपला एके भाऊ असल्यावर काय टेन्शनच नाही पालीमध्ये. एके फाउंडेशन. पास होता. 2 hours later. मला मंडळी डायरेक्ट तसाच पालीमधून निघालो आणि इकडं आलोय. हे बघू शकता, हे बघा आपला डॉन. आणि आज पूर्ण जॅकेट बिकेट आज काय ऐकत नाही. आणि हे बघा पोरी चोर आपला ओम बारणेकर. स्पेशलिस्ट खोपोलीकर. वा खोपोलीकरांमध्ये असा एकच किडा आहे हा ओम बारणेकर. म्हणजे तो हाय परलीतला पण तो आता शिफ्ट झाला खोपोलीमध्ये. वा बाई. आणि हे त्याची खास मित्र भावांनो जयकविरा. आणि एक तुम्हाला व्यक्तीशी ओळख करून दाखवतो, ती म्हणजे ही बघा चिजुंद्री सिद्धी आले काही. आणि त्यासोबत रिद्धी सुद्धा आले. आणि आता निघालो एकविराला जायला. अजून कोणाला माहिती नव्हतं जास्ती तरी कोण येते. आणि तिकडं पण जे मित्र आहेत त्यांना सुद्धा माहिती नाही का ह्या दोघी जुडवा 1-2 आहेत तिकडं सोबत. असती जा आणि आल्यावर कॉल कर परत. चालेल चला गाईस जाऊया लगेच, कारण का लय लेट झालाय आधीच. सो चला निघूया. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. बघा फुल ट्रॅफिक नाही का, फुल एकदम खतरनाक पब्लिक. वरती पण तिकडं ट्रॅफिक आहे, इकडं पण ट्रॅफिक आहे. आणि त्यात कशी आम्ही गाडी आणली आम्हाला माहिती एवढं इथपर्यंत. आणि निघालेलो कधी, आणि आता 1:30 वाजले आणि 1:30 वाजता आम्ही एकविरेच्या पायथ्याशी आत्ताशी आलो. एकविरा माऊलीच्या पायथ्याशी. बघू शकता हेल्मेट हातात, फुल बेकार अवस्था. बघा हे दोघं इकडं, हा दोघं इकडं, अजून ते दोघं तिकडे आहेत. बाकीचे आपले अजून ते 2 मंडळी पुढे आहेत. फुल बेकार आहे, एवढी ट्रॅफिक आहे ना, जाम बेकार ट्रॅफिक आहे. आणि नुसत्या गाड्या ठोकतात, याची गाडी त्याला ठोकते, त्याची गाडी याला ठोकते. आपला काकासनी लुक बघा कसला केला. चलो गाईस फायनली आता पायऱ्या चढायची सुरुवात केल्यात. दीपेश आपली बाकी मित्रमंडळी सगळी आहेत. आणि पक्का दम लागते, पक्का म्हणजे पक्का पहिल्यांदा असा झाला दम लागला. कारण का आधीच ट्रॅफिकमध्ये खूप वेळ गेला आणि काय खाल्लं पण नाही. आणि त्यात नाश्ता केला तो नशीब आमचं, नाही तर मग वाट लागली असती. काय अवस्था होईल? जाम अवस्था बेकार आहे. पुढे रेल्वे पंक्चर झाले. लालबागच्या राजाला काहीच एक तारखेला यायचं होतं 2026च्या पहिल्या दिवशी आई माऊलीचं दर्शन करायला. असं वाटलं कमी गर्दी असेल, नंतर वाटलं थोडी गर्दी असेल. आता गर्दी दाखवतो बाबा. इथं तर फक्त गर्दीच गर्दी आहे. विकुर्शीवरपर्यंत फक्त गर्दीच गर्दी. अख्खाच्या अख्खा पूर्ण भरून गेला. आणि त्यात ह्या दोघींनी बुटक्या. लोकांच्या मध्ये गेल्या तरी बरं की नाही, यांचा भाजीपाला होईल. तू इज्जत का घालवतोय?
इथं बघ. Few moments later. गाईज बरोबर 2.5 ते 3 तास झाले आता. नाही 2.5 तास तर झाले असतील, 3 तास नाही 2.5 तास झाले. पायऱ्या चढून आत्ताशी इथपर्यंत आलो आहे आणि आपल्या ओम्या भाऊकडून आता 5 मिनिटावर मंदिर आहे. बघा सगळ्यांचे चेहरे बघू शकता. शेवटी आता येऊन लिंबू पाणी पियालो तर कुठं बरं वाटलं का? कसं वाटलं एक्सपिरियन्स? आम्ही 10 वाजता येणार होतो. नाही 3 वाजता निघून 6च्या आतील येणार तो. वरती 10ला. काय भाई बेकार, एकदम बेकार कंडिशन. चला जाऊया आता, निघूया वरती. काहीच बघू शकता फायनली आयमावलीच्या डोंगरावर आलो आहे आणि किती गर्दी आहे, पक्की गर्दी आहे, जाम गर्दी आहे आणि मगच चालू आहे. बघू आता कसं काय होतं दर्शन आयमावलीचं, की बाहेरच घ्यायला लागतं ते. पण जाम गर्दी, भरपूर गर्दी. पक्की गर्दी होती आतमध्ये, त्यामुळे आम्ही दर्शन नारळ बिरळ ठेवला आणि एक नंबर एकदम दर्शन झालंय. मस्त आमचं दर्शन झालं. हा असं नाही का आतमध्ये जायला पाहिजे. आयमावलीचा आशीर्वाद नेहमीच आपल्या कायम पाठीशी आहे. आणि जेवढे लोक आज यूट्यूबवर हा ब्लॉग बघतात एवढंच बोलीन की आयमावलीमध्ये जे लोक ब्लॉग बघतात त्या सगळ्यांचे जे मनातले जे काय इच्छा असतील तू पूर्ण कर आणि आयमावलीचा जो एक रील शूट करायची होती पण हे माईकवर एवढा वेळ झाला बोलतात ना की अक्षरशः आता आम्ही करपलोय. हे बघा हे पण इथं थांबलेत आणि आम्ही पण एका व्हिडिओसाठी इतक्या वेळ आम्हाला थांबायला लागले. अरे मामा ग बस बाबा रे. कैरी पॉइंट इथं फेमस आपल्या भावाची कैरी भेटते. इथं आपण नेहमीच आपल्या प्रत्येक ब्लॉगमध्ये भाऊ आपला दिसतोच. इथं मस्त कैरी खाल्ले. हे बघा मी नाही देणार. आणि त्यासोबत आपलं गुड लक सुद्धा मिळालं आणि वर्षाच्या चांगल्या दिवशी मिळाले. तर असं दर महिन्याला भेटत जाऊ. नक्की भेटत जाऊ. आमचा जयेश दादा खूप छान आहे. दरवेळेस एकविरीला येतो, आम्हाला भेटून जातो. असं त्याचं प्रेम आमच्यावर राहू दे, खूप मोठा होऊ देतो. नक्कीच तुमचा आशीर्वाद आहे तर 100% होणार. नक्की आपल्या भावाकडे या आणि नक्कीच कैरी घेऊन जा. फक्त भावाला नका घेऊन जाऊ नाही तर लफडा होईल. 2 hours later. तो चलो गाईज फायनली आता आम्ही सगळेजण निघालोय. काय पाय असेल ते आत्ताच घ्या बाबांनो. आणि आत्ता आलोय आम्ही खोपोली रेल्वे स्टेशनला बिकॉज यांना सोडायला. कारण का जबाबदारी असते बोलतात ना मुलींची. हे भलेही कशा असतील चिचुंद्र्या ती वेगळी गोष्ट. हे फुल पैसे घेऊन आलते पण पैसे फुल घेऊन आलते पण खर्च काहीच नाही केला ती वेगळी गोष्ट. हो हे माझं आहे. चलो आता खोपोली रेल्वे स्टेशनला सोडतोय ना. बाय बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता आपले डेली ब्लॉग येणार आहेत असं बोलले सगळ्यांना. बघू आता डेली ब्लॉग आले तर. पण असं होणार ना आता डेली ब्लॉग येतील. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया तळ्याला जाऊन. बाय बाय.